राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था पुण्यामध्ये महायुतीची वाट बिकट होण्याची शक्यता आहे। संभाव्य जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची शहरामध्ये जोरदार चर्चा आहे। भाजप 110, राष्ट्रवादी 42, शिवसेना 7 जागा लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 5 जागा लढणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चंद्रशेखर, शुभम, खरं तर भाजप जे आहे ते 110च्या वर जागा लढवणार आहे आणि या सगळ्या मुळे जे आहे ती महायुतीची जी वाट आहे त्या या ठिकाणी बिकट आपल्याला दिसत आहे। शिवसेना शिंदे गट जे आहेत त्यांच्याकडून जे आहे ते 7 जागा महायुतीमध्ये देण्याची शक्यता आहे, परंतु शिवसेना शिंदे गट जे आहे ते 15 पेक्षा अधिकची जागा जी आहेत या ठिकाणी मागत आहे। त्याचबरोबर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो आठवले यांचा पक्ष आहे त्या पक्षासाठी 5 जागा ज्या आहेत ते महायुतीमध्ये त्यांना सोडतील अशी संभाव्य चर्चा आहे। परंतु आपण पाहिलं की या ठिकाणी अजित पवार गटाला जे आहे ते 42 जागा सोडावं अशी या ठिकाणी त्यांची मागणी आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर हा जर आकड्याची जर आपण बेरीज केली तर तो 110, 42, 7 आणि 5 असे 168 पर्यंत हा आकडा जातो। परंतु या ठिकाणी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि यातच अनेक इच्छुक असल्यामुळे भाजपचं जे आहे ते 110च्या वरती जागा त्यांची लढवण्याची इच्छा असल्यानं या ठिकाणी महायुती होणं फार अवघड या ठिकाणी दिसत आहे। ठीक आहे चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या राजकीय बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।